गणपती बसवल्यापासून ना सोसायटीमध्ये रोज सकाळ संध्याकाळी आरती होती, तिकडे जायचं होतं म्हणून पटपट कामावरून घेतली, छान अशी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर ना एक छोटीशी हेअरस्टाईल करून घेतलेली. मग पार्किंगमध्ये गेलेलो आरती करण्यासाठी. आरती वगैरे करून झालं, घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता, पटकन स्वयंपाक करून घेतला, जेवण केलं आणि संध्याकाळच्या वेळेला ना भूक लागलेली 4 वाजता म्हणून इथं भेळ बनवायला घेतलेली. चिरमुरं, टॅमॅटो, कांदा, थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि नमक घातलं, फरसाणा घातला, चिंचेचा कोळ, कोथिंबीर घातली, थोडंसं वरतून लाल तिखट टाकलेलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग भेळ बनवून घेतली. प्लेटीमध्ये काढून ना बारीक शेव, परत फरसाणा, टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं भेळ तयार करून घेतली. खाऊन झाल्यानंतर ना अलमारीमध्ये भरपूर अशी कपडे होती, ती मला घडी करायची होती, कारण मोठीपण आणि लहानपण कपडे झालेले ते अलग अलग करून सगळी अलमारी साफ करून घेतली. संध्याकाळच्या वेळेला परत आरती करायला मग पार्किंगमध्ये गेलेलो आणि तिथून ना परत मंडळाच्या गणपतीची आरती होती, तिकडे गेलेलो. तर तिथं पण छान अशी आरती झालेली, भरपूर अशी गर्दी असते. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.